नमस्कार भक्तांनो, नवनाथ कथासारमधील अध्याय 4 वाचल्याने व ऐकल्याने कपट कारस्थाने यातून आपली मुक्तता होऊन शत्रूचा नाश होतो, निरंतर शांती लाभते, राजदरबारी मान मिळतो, आपले कार्य सिद्धीत जाते. तर ऐका, भैरव आणि मातृका गणांचा पराभव, हिंगला देवीकडून अस्त्रप्राप्ती. भैरवांचा पराभव. मारुतीच्या भेटीनंतर मच्छिंद्राने रामेश्वर तीर्थ सोडले. आता त्याला हिंगला देवीच्या दर्शनाची ओढ लागली होती. तो त्या दिशेने आपला मार्ग आक्रमू लागला. जाताना त्याला घनदाट जंगल लागले. तेथे सूर्यकिरण पोचू शकत नव्हते. वारासुद्धा आत जाऊ शकत नव्हता. अशा घनदाट जंगलातून मच्छिंद्र न घाबरता पुढे पुढे जात राहिला. तो बराच आत गेल्यानंतर त्याला झाडीमध्ये शेकडो हात रुंद व उंच असणारे एक प्रवेशद्वार दिसले. त्याचे संरक्षण करण्यासाठी 8 भैरव सिद्ध होते. मच्छिंद्र आपल्याकडेच येत असल्याचे त्यांनी पाहिले. त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी गोसाव्याचा वेश धारण केला. त्या वेशात एकदम त्याच्यासमोर उभे ठाकून त्यांनी विचारले, "कोठे चाललास रे?" मच्छिंद्राने उत्तर दिले, "मी हिंगला देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे." "तुम्ही कोण आहात? येथे कसे काय आलात? चला, तुम्ही पण येता का माझ्याबरोबर देवीच्या दर्शनाला?" तेव्हा ते 8 भैरव मूळ रूपात येऊन म्हणाले, "अरे, आम्हीच तर देवीचे द्वारपाल आहोत. येथे कोणीही सहजासहजी प्रवेश करू शकत नाही. येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपण केलेले पाप आणि पुण्य कबूल करावे लागते. जर त्याने तसे कबूल केले नाही तर आम्ही त्याला आत जाऊ देत नाही. जर आमच्याशी खोटे बोलून एखाद्याने आत जाण्याचा प्रयत्न केलाच तर दार आपोआप लहान होते. त्यात तो माणूस अडकतो. त्याला आत जाता येत नाही. त्यामुळे तू केलेले पाप पुण्य खरे खरे सांग आणि त्यानंतरच आत जा." भैरवांचे बोलणे ऐकून मच्छिंद्राने स्मित केले. तो म्हणाला, "भैरवांनो, माझे नाव मच्छिंद्र आहे. मी आजवर केलेली सर्व कर्मे केव्हाच ईश्वराला अर्पण केलेली आहेत. त्यामुळे मी पाप आणि पुण्य हा भेद कधीच मानत नाही आणि जाणतही नाही. त्यामुळे कृपा करून मला आत जाऊ द्या." त्याच्या बोलण्याचे भैरवांना आश्चर्य वाटले, पण ते बोलणे उद्धटपणाचे वाटून त्यांना रागही आला. ते म्हणाले, "असं लेचपेचं उत्तर देऊ नकोस. मनुष्य जन्मात पाप पुण्य कोणाला कधी चुकले आहे का? जोवर हा देह आहे तोपर्यंत पाप पुण्य होणारच. तेव्हा तू खोटे बोलू नकोस. खरं सांगितल्याशिवाय देवीचे दर्शन तुला होणार नाही." भैरवांचे बोलणे ऐकून परत एकदा मच्छिंद्र हसला. आत्मविश्वासाने तो म्हणाला, "प्रत्यक्ष यम आणि शंकराचा देखील ज्या ब्राह्मी अवस्थेपुढे टिकाव लागत नाही त्या अवस्थेत मी आहे. तेव्हा तुमच्यासारख्या द्वारपालांच्या धमकावणीला मी घाबरतो की काय?" त्याचे हे उत्तर ऐकून 8ही भैरव चिडले. त्यांनी नाना प्रकारची शस्त्रास्त्रे हाती घेतली आणि मच्छिंद्रावर आक्रमण केले. मच्छिंद्रनाथ प्रतिकारासाठी सज्ज होताच त्याने लगेच एक चिमूट भस्म हातात घेतले. सर्व देवतांना आवाहन केले. वज्रपंजर मंत्र म्हणून ते भस्म आपल्या कपाळाला लावले. त्यामुळे लगेच त्याचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले. परिणामी एकाही भैरवाचे शस्त्र त्याच्यावर चालले नाही. उलट तोच भैरवांना खिजवू लागला, "या, बघूया तुम्हाला युद्ध करता येते का? तुमचा पराक्रम एकदाचा दाखवा तरी, नाहीतर कोठेतरी कोरड्या विहिरीत जाऊन जीव द्या." मच्छिंद्राच्या या बोलण्यामुळे भैरव आणखी क्रोधायमान झाले. त्यांनी मच्छिंद्रावर आणखी एकदा शस्त्राची जबरदस्त सरबत्ती केली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सर्व शस्त्रे बोथट झाली तरी देखील मच्छिंद्र निश्चल उभा होता. शेवटी वायू, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रुद्र, दानव,
कृतांत आदी देवता असणाऱ्या भयानक अस्त्रांचा वापर भैरवांनी केला. तेव्हा क्षणभर आत्ता प्रलयच होणार असे वाटले. परंतु मच्छिंद्र काही कमी नव्हता. त्याने भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर अस्त्र योजून भैरवांची सर्व अस्त्रे निरुपयोगी ठरविली. आता खूप झाले असे वाटून त्याने वाताकर्षण मंत्र म्हणून त्या सर्व भैरवांवर भस्म टाकले. त्यामुळे सर्व भैरव जीवाच्या घालमेलीच्या अवस्थेत जमिनीवर गप्पगार पडले. मातृकागणांचा पराभव. मच्छिंद्र भैरव यांचे युद्ध चालू असताना त्याची हकीकत आपल्याला कळावी यासाठी हिंगला देवी उर्फ अंबादेवीने आपल्या 5-7 मातृका पाठविल्या. त्या आल्या तेव्हा युद्ध चालूच होते. त्यांनी परत जाऊन हिंगला देवीला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून घेतल्यानंतर देवीने लगेच सर्व मातृकागणांना मच्छिंद्रनाथाला मोहात पाडण्याची आज्ञा केली. देवीची आज्ञा होताच त्या सर्व मातृकागणांचा गट मच्छिंद्राकडे निघाला. मच्छिंद्राने तो पाहिला. त्यांचा उद्देश त्याच्या लक्षात आला. लगेच त्याने कामशर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या मातृकागणांची स्मृती गेली. त्या वेड्यासारख्या नाचू लागल्या, ओरडू लागल्या, हातवारे करू लागल्या, गाणी गाऊ लागल्या. एवढ्यावरच न थांबता मच्छिंद्राने त्यांच्यावर विद्यागौरव अस्त्राचा प्रयोग केला. मच्छिंद्राने त्यांची पक्की जिरवायचीच ठरविल्यामुळे त्याने वातास्त्र सोडले. त्यामुळे मातृकागणांची सर्व वस्त्रे उडून गेली. नग्नावस्थेत त्या भान हरपून वेड्यासारख्या नाचतच राहिल्या. मच्छिंद्राने हे कमी होतंय की काय म्हणून क्रियाशक्तीने प्रत्येक नग्न मातृकेसमोर अत्यंत देखणा सुंदर पुरुष निर्माण केला. नेमक्या त्याच वेळेस त्याने मातृकांवरील मोहनास्त्र आवरले. त्यामुळे त्या सर्व जणी भानावर आल्या. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर समोर त्यांच्या इतकेच अत्यंत देखणे सुंदर तरुण पुरुष होते. त्यांनी स्वतःचे अवलोकन केले तर त्या सर्व नग्न होत्या. त्यामुळे त्या अतिशय लाजल्या आणि त्या पुरुषांसमोरून सैरावैरा धावत सुटल्या. पळताना गप्पगार झालेले भैरवही त्यांनी पाहिले. त्या थेट देवीसमोर येऊनच थांबल्या. देवीने त्यांना अशी अवस्था होण्याचे कारण विचारले. त्यांनी सर्व जसे घडले अगदी तसेच देवीसमोर काहीही न लपवता सांगितले. त्या धावत पळत आल्यामुळे त्यांना खूप दम लागलेला होता. त्यांनी देवीला सांगितले, धैर्यशाली, भयंकर व श्रेष्ठ वीर असणाऱ्या अष्टभैरवांचा त्याच्यापुढे टिकाव लागला नाही तर आमचा कसा लागला असता. नशीब आमचे की एवढ्यावरच आमचे निभावले आहे. तो जोगी साधासुद्धा अजिबात वाटत नाही. प्रत्यक्ष सूर्यच असावा तो. 11 रुद्र त्याच्या ठिकाणी एकत्र आले असावेत असे वाटते. आमच्यासारखी तुझीही अवस्था तो करील. तत्पूर्वीच तू हे स्थान सोड. तो जोगी देवदानवांनाच नव्हे तर पंचमहाभूतांना देखील ग्रासून टाकील असे वाटते. घाबरत घाबरत एक जणी अधूनमधून हे बोलत होत्या. तेवढ्यात एक मातृका ओरडली, अगं तो पहा, तो जोगी इकडेच येत आहे. सर्व मातृका प्रचंड घाबरल्या. देवीने त्यांना शांत राहण्यास सांगितले. सर्वप्रथम मायाशक्तीने देवीने सर्वांना नवी वस्त्रे दिली. देवीने ध्यानदृष्टीने तिकडे पाहिले तेव्हा देवी म्हणाली, तुम्ही बिलकुल घाबरू नका. हा उपरिचर वसूंचा पुत्र मच्छिंद्रनाथ आहे, म्हणजेच कवी नारायण ऋषी आहे. तो आता आपल्याला काही करणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण त्याला दर्शन देऊ. हिंगला देवी मच्छिंद्र भेट. देवीच्या या बोलण्यामुळे त्या सर्व मातृकागणांना धीर आला. त्या देवीबरोबर न घाबरता पुढे निघाल्या. देवीने मच्छिंद्राला दर्शन देताच तो देवीच्या चरणांवर लीन झाला. पायावर लोटांगण घातलेल्या मच्छिंद्राला देवीने उठवले. त्याला आपल्या मांडीवर बसवले आणि ती त्याला म्हणाली, बाळा, खूप मोठा पराक्रम केलास. आता या भैरवांना उठव. देवीच्या सांगण्यावरून त्याने भैरवांना सोडलेले अस्त्र परत घेतले. त्यामुळे भैरव पूर्वस्थितीत आले. त्यांनी मच्छिंद्राला वंदन करून त्याची स्तुती केली.
भैरव देवीला म्हणाले, आम्ही याला ओळखले होते, परंतु मार्तंड पर्वतावर याने मिळविलेल्या सिद्धींची आम्हाला परीक्षा घ्यायची होती. यासाठी आम्ही वाटेत त्याला रोखले, तर याने आमचाच पराभव केला. याचे सामर्थ्य निसंशय श्रेष्ठ आहे. भैरवांनी मच्छिंद्राची केलेली स्तुती ऐकून देवीलाही आनंद झाला. ती त्याला म्हणाली, बाळा, मलाही तुझे थोडेफार योग सामर्थ्य दाखव ना. मच्छिंद्राने देवीला विचारले, त्यासाठी मला काय करावे लागेल? देवीने सांगितले, हा समोरचा पर्वत आकाशात तरंगत ठेव. त्यानंतर परत आहे त्या जागेवर तो ठेव. मात्र हे करताना अजिबात माती सांडता कामा नये. मच्छिंद्राने या गोष्टीला होकार दिला. त्याने वायू अस्त्राचा प्रयोग करून तो पर्वत उंच उडवून हवेत तरंगत ठेवला. त्याचबरोबर त्याने नागास्त्राचाही अवलंब केला होता. त्यामुळे शेषनागाने त्या पर्वताला वेटोळे घालून त्या पर्वतावरील माती, दगड इत्यादी सर्व वस्तू स्थिर धरून ठेवल्या होत्या. देवीने नाना प्रकारे आपल्या शक्तीने त्या पर्वतावरील माती ढासळविण्याचा प्रयत्न केला, परंतु देवीला त्यामध्ये थोडेसुद्धा यश आले नाही. नंतर योग बलाद्वारे मच्छिंद्राने तो पर्वत अजिबात माती न सांडवता परत जागच्या जागेवर आहे तसा ठेवला. त्याच्या या सामर्थ्याने देवी खूप प्रभावित झाली. वायू व पर्वत हे दोघे परस्पर विरोधी असताना देखील त्या दोघांनाही मच्छिंद्राने मित्र केल्यामुळे, वश केल्यामुळे देवीने त्याचे खूप कौतुक केले. आपणहून देवीने त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र ही 2 नवीन अस्त्रे दिली. देवीने मच्छिंद्राला 3 दिवस आपल्याकडे ठेवून घेतले. त्याला आशीर्वादाबरोबरच वरदानेही दिली. त्याला निरोप देताना काही काळ भैरवांना साथ द्यायला सांगितले. त्या जंगलातून बाहेर पडेपर्यंत अष्टभैरवांनी त्याला साथ दिली. त्यानंतर मच्छिंद्राने त्याचा निरोप घेतला. जय अलख निरंजन.